भिवंडी तालुका के सागांव में शिवसेना नेते दशरथ पाटिल गुरुजी के नेतृत्व में चैतन्य कानिफनाथ महाराज के जत्रा उत्सव व रंग पंचमी के शुभ अवसर पर चैतन्य कानिफनाथ महाराज देवस्थान व सागांव के ग्रामस्थ मंडल द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी महाकुश्तियों का जंगी सामने का आयोजन आज दिनांक 20 मार्च 2025 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर शिवसेना नेते व माजी जिला प्रमुख सम्मान्य श्री प्रकाश जी पाटिल, ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे के सुपुत्र अजय मोरे, शांताराम पाटिल, विजय शेलके सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व सागांव के ग्रामस्थ मंडलों ने अपनी अपनी उपस्थिति दर्शाई। आए हुए सभी मान्यवरों को स्वागत सम्मान आयोजक द्वारा शाल, पुष्पगुच्छ तथा सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। तो वही सभी मान्यवरों द्वारा कुश्ती के स्पर्धकों को रोक रकम और ट्रॉफी देकर गौरव सम्मानों से सम्मानित किया गया। इस संदर्भ में हमारे संवाददाता से वार्तालाप करते हुए शिवसेना नेते दशरथ पाटिल गुरुजी ने क्या कहा, ये सुनते हैं इस खबर में। या ठिकाणी कुस्त्या जोडा बिंजोरचे काही पैलवान आले असतील तर ते 1-2 कुस्त्या उद्या काही बापांना जायचंय, खास करून आमच्या बहिणींना जायचंय, आमच्या आनंद दादांना जायचंय, पुढचे कार्यक्रम आहे। एका दुसरी बिंजोरची जर कुस्ती आली असेल, हा तुमची कुस्ती तयारी लागा, चला तुमची लावून टाकतो। तसेच श्री गुरुनाथ शेळके यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। मी एकनाथ पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मानाने स्वागत। परिस्थिती आपल्याकडची मला सांगितली की त्याची परिस्थिती घरची गरीब आहे। मी त्या पैलवानाचं पण नाव घेत नाही आणि ज्याने मला अमोल हे वाक्य वापरला त्याचे नाव घेत नाही सर। 500 रुपये आपल्या माहितीसाठी सांगतो, आपण सर्वश्रोत आहात, इथे उपस्थित पब्लिकच्या माहिती त्यांनाही माहिती असेल तरी सांगतो। सिकंदर शेख नावाचा आज पैलवान देशामध्ये धुमाकूळ घालतोय, बरोबर। त्या सिकंदर शेखचे वडील हमाल होते, हो। त्यांना 2 मुलांना पैलवान करायचं होतं, पण कोरोनाचा कालावधी आला आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये काम धंदा बंद झाला। 2 मुलांना घरी खायला देऊ शकले नाहीत, म्हणून एकाची कुस्ती थांबवली आणि सिकंदर शेखला त्यांनी पुढे केले। हमालाचा मुलगा कुस्तीमध्ये आज देशामध्ये आणि जगामध्ये सर्वात मोठा पैलवान होऊ शकतो, हे अतिशय आपल्याला प्रेरणादायी असं उदाहरण आहे। समोर जो कॅमेरावाला आहे तिकडे बक्षीस देत असताना थोडंसं त्यांचं देखील कव्हरेज घेत जा। ठाकूरपाडा आणि सिद्धी पाटील अंतरली हे आपण रजिस्टर आधीच केलेली कुस्ती आहे। अनगावच्या कुस्त्यामध्ये ती ठरवलेली कुस्ती आहे आणि त्या दोन्ही पैलवानांनी तयारी झाली असेल तर पटकन या। त्याच्या आधी ज्या लहान लहान कुस्ती आहेत त्यांनी पण तयारीत राहा। यज्ञेश जाधव चौधरपाडा, धनेश अंतरली। या ठिकाणी कैलासवासी लडकू जिब्रू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री एकनाथ लडकू पाटील यांच्याकडून महाराजांच्या राज्याभिषेकाची प्रेम बक्षिसार्थ या ठिकाणी यांच्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरची कुस्ती देखील यापैकी एखादी खेळाडू मारू शकते, आपण त्यांना त्या ठिकाणी पाहू शकतो अशी आशा व्यक्त करूया। आणि या मुलींसाठी एकदा सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की एकदा जोरदार टाळ्या वाजून या 4ही महिला कुस्तीपटूंचं आपण स्वागत करायचंय, आवर्जून आपण केली पाहिजे। आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, महाराजांनी जो इतिहास रचला आणि कुस्ती काय फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून केल्यात। पॉइंटवर कुस्ती लावा, हे खंडू कमिटीचा निर्णय, जो पहिला पॉइंट घेईल पॉइंट ती कुस्ती रद्द सुद्धा करू शकतो। ही कुस्ती रोशनची आणि जो पैलवान आहे यांची मयूर यांची पॉइंटवर लावण्यात आलेली। ओके, हॅलो, पॉइंट कसा असावा हे सांगतोय। पूर्ण कब्जा सर घेतला तर खाली पूर्ण कब्जा पाहिजे, लुटून दिला ढकलून दिला असा पॉइंट झाला ना, लक्षात घ्या। अतिशय सुंदर अशी कुस्ती लहान मुलांची चालू आहे। डावपेच अतिशय चलाखीने मारतात। भविष्यामध्ये ही मुलं आपल्या भागातून जर त्यांना चांगलं ट्रेनिंग मिळालं तर मोठे पैलवान होऊ शकतात, त्यांच्यामध्ये ते गुण दिसतात। आपण सगळ्यांच्या जे व्हायब्रेशन काय त्याला म्हणतो, देवाकडे आपण प्रार्थना करूया की आमच्या भविष्यातल्या पिढ्या अशा प्रकारच्या चलाखीने कुस्त्या करून आमच्या भागाचं नाव रोशन केलं गेलं पाहिजे, करतील अशी अपेक्षा व्यक्त करूया। गुरुजी, तुम्ही नुकताच सांगितलेली जी माहिती आहे ही परंपरा आम्ही अनेक वर्षापासून गेल्या अनेक वर्षापासून आमच्या सागाव गावामध्ये चालू आहे आणि म्हणून हा आखाडा
अगदी अखंडित अशा प्रकारे चालू आहे। आम्ही आमच्या गावामधून फक्त आज इथे दिलेल्या मान्यवरांची नावं आम्ही देणगी स्वरूपातली वाचली, परंतु आमच्या गावात आखाड्यामध्ये जी आले का पराभूत पेलवान महिला बघा, सिद्धी तळेला 1300 रुपयाचं बक्षीस वा आणि सानियाला 2000चं बक्षीस आणि इतर पाहुण्यांकडनं सुद्धा बक्षीस आले। संतोष पाटील, त्यानंतर दादा एकदा आव्हान देऊया, तिला फिरू द्या, इथे 1-2 चक्कर मारू द्या, कोणी तिला जोड असेल तर आपण कुस्ती लावू, नाही तर तिचा सन्मान करून टाकू। हो चालेल चालेल। चला रसिकराणे नांदिवली आखाड्यामध्ये या, गुरुजीच्या समोर या। कुस्ती जोडून दिली होती परंतु समोरचा जोड आलेला नाहीये। बिंजोडचं नोंदणी झालेली आहे का तिकडे बिंजोडची? माझ्याकडे बिंजोडची जवळजवळ 15 नावं आलेली आहेत। ओके, मग आता याच्या पुढे नावं घेतली जाणार नाही। मी मगाशी सूचना केली होती की तुम्ही 10:15 पर्यंत नावं द्यायची, आता वाजलेत 11। हा रसिकराणे जरा मध्ये ना, समोर दे, चल समोर। रसिकराणे तिला समोर आखाड्याला अभिवादन कर। किती बिनजोड जी कोणी येईल तिच्या बरोबर ती खेळणार। ज्यांनी अनगावला तिची कुस्ती पाहिली असेल त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं होतं, लक्षात घ्या। ₹2000 रसिकासाठी बक्षीस आहे। रसिका याच्यासाठी भावेश यांच्याकडे तिला रसिका फिरते। लतिका पाटील मला भेटत आहे। लतिका पाटील लावण्यात आलेले म्हणजे 2400 रुपये झालेले आहेत। मनोज भामरे आला असेल तर आमदार शांताराम मोरे साहेब यांना आपण आमंत्रित केलं होतं, परंतु अधिवेशन चालू असल्या कारणाने सन्मानित शॉल, पुष्पगुच्छ आणि भगवान विठ्ठल रुक्माई यांची मूर्ती या ठिकाणी घेऊन त्यांना सन्मानित करण्यात येते। जोरदार पर्यंत आखाडा चालू राहिला पाहिजे। तीर्थक्षेत्र सागाव चैतन्य कानिफनाथ महाराज देवस्थान आणि ग्रामस्थ मंडळ सागाव यांच्या वतीने या ठिकाणी यात्रेचा उत्सव असतो आणि या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी कुस्त्यांचे फड आयोजित केले जातात। आपल्या माहितीसाठी मी सांगतोय की हे जे कुस्त्यांचे फड आहेत हे शेकडो वर्षाची परंपरा असलेले, म्हणजे या ठिकाणी आमचे चंद्रदादा असतील ज्यांचं वय आता 80च्या घरामध्ये, त्या दादाला सुद्धा माहिती नाही की या कुस्त्यांचे फड केव्हापासून चालू आहे। साधारणतः जव्हारचे जे राजे होते त्या जव्हारचे राजे या कुस्त्यांना या ठिकाणी आले होते आणि त्यांनी ती परंपरा चालू केली होती आणि तेव्हा किंवा त्याच्या आधीपासून बहुतांशी कुस्त्यांची परंपरा या ठिकाणी चालत आलेली। या ठिकाणी अतिशय ग्रामीण भागामध्ये या कुस्त्या होतात। या ठिकाणचा जर आपण परिसर बघितला तर कुठल्याही प्रकारचे उद्योगधंदे नाहीयेत। कष्ट करून शेतीवर जगणारा खूप सारा वर्ग या ठिकाणी आहे। मी खास करून ग्रामस्थ मंडळ सागाव यांना खूप खूप धन्यवाद देईन की आपण प्रत्येक घरावर, म्हणजे आपण चूळ ज्याला म्हणतो, त्या चुळीवर अशा प्रकारच्या वर्गणी ते जमा करतात यथाशक्ती। कोण 500 देतो, कोण 5000 देतो, कोण 100 देतो, कोण 1000 देतो, परंतु त्यांची ते बक्षीस किंवा ती रक्कम जमा करण्यामागची भावना आहे की कुस्ती हा मातीतला खेळ आहे आणि देवादिकांच्या कालाधीपासून चालत आलेली ही परंपरा। आपण कृष्णायन पाहिलं असेल, रामायण पाहिलं असेल, महाभारत पाहिलं असेल, त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या कुस्त्या होत्या। थोडीशी पद्धत वेगळी होती, पण आता या कुस्त्या जगल्या पाहिजेत, वाढली पाहिजे, कुस्ती टिकली पाहिजे, यासाठी गेल्या शेकडो वर्षापासून हे मंडळ अशा प्रकारचे फळ आपल्या पद्धतीने किंवा आपल्या जी त्यांची कपॅसिटी त्यांना जमाल झेपेल तेवढ्या पद्धतीने या कुस्त्यांचं फळ या ठिकाणी
आयोजित हे लोक करतात। या ठिकाणी आज खूप सारे पाहुणे आपल्याला लाभले। प्रकाश पाटील साहेब असतील, अनंत दादा असतील, या ठिकाणी आता शांताराम मोरे साहेब जे आमदार आहेत त्यांचे चिरंजीवी अजय शांताराम मोरे या ठिकाणी, आमचे विजय दादा असतील, अनेक या ठिकाणी उपस्थित असलेले पाहुणे असतील। या पाहुण्यांनी सुद्धा बऱ्यापैकी हातभार लावलेला आहे। राम दादा असतील, आमचे शांताराम दादा असतील, ही सगळ्यांची नावं घेऊ इच्छित नाही। खूप साऱ्या मंडळींनी या कुस्त्या होण्यासाठी बक्षीस किंवा मंडळाला वर्गणी देऊन प्रोत्साहित केलेलं आहे। चांगल्या प्रकारे बक्षीस देऊन त्यांना सन्मानित, या कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडावा म्हणून या ठिकाणी त्यांना हातभार लावलेला आहे। आणि या कुस्त्या निश्चितच भविष्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे होत राहतील आणि या कुस्त्या टिकल्या पाहिजेत। या ठिकाणी जी प्रेक्षक वर्ग आलेले, पैलवान आलेले, मी त्यांना विनंती करीन की गावागावामध्ये अशा प्रकारे कुस्त्यांचे फळ छोट्या खाणी का असेना पण ते झाले पाहिजेत। आमच्या पिढ्या, भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्या जर बलवान, निरोगी आणि बलशाली जर घडवायचं असतील, समाज सशक्त करायचा असेल, बलवान करायचा असेल, हा देश सशक्त आणि बलवान करायचा असेल तर अशा प्रकारच्या खेळांना, कुस्ती असेल, कबड्डी असेल, लंगडी असेल, या खेळांना प्रोत्साहित केलं गेलं पाहिजे। आणि या ठिकाणी उपस्थित संपूर्ण लोकांना आणि जिथपर्यंत तुमच्या माध्यमातून हा आवाज पोहोचेल त्या सगळ्यांना मी आवाहन करू इच्छितो की भविष्यातल्या आपल्या मुलांना अशा प्रकारच्या खेळासाठी प्रोत्साहित करा आणि एक निरोगी समाज जोपासण्यासाठी आपण सगळ्यांनी एक प्रकारची साखळी तयार करून या गोष्टीसाठी हातभार लावूयात इतकं आपल्या माध्यमातून सांगतो। आणि तुम्ही या ठिकाणी आलात मंडळाच्या वतीने तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो की तुमच्या माध्यमातून आमचा आवाज लोकांपर्यंत जाईल आणि कुठेतरी या कुस्तीला वाढीसाठी मदत होईल। ओके ओके सर। आला का सोनाळे कोणी जोड दिलं नाही तर सोनाळे देत नाही ना, काय नाव चुकले काय नाव बरं आहे ना, त्याला दुसरा जोड देणार नाही। हुंडास देखील घेणे ना 1000 सर देऊन टाका त्यांना 500 रुपये। नाही तुझं नाव काय? झाली का कुस्ती? खूप गरीब आहे, आपण बघितला असेल हा भाग खूप मागासलेला आहे। कुठल्याच उद्योग अशी विषय घेतला की सागर सोडवली गेली तर त्याचं 60% वगैरे रक्कम या कुस्तीला प्रोत्साहन मिळावं। कुस्ती भविष्यामध्ये जगली पाहिजे, वाढली पाहिजे, टिकली पाहिजे या उद्दिष्टाने हा प्रयत्न आहे। आणि मी पुन्हा सांगतो की उपस्थित या ठिकाणी पंचक्रोशीतील अनेक भगवंताचं काम आहे, हे देवाचं काम आहे, हे धर्माचं काम आहे। देव, देश आणि धर्म हे जर टिकवायचं असेल, वाचवायचं असेल, जगवायचं असेल आणि वाढवायचं असेल तर कुस्तीच्या माध्यमातून समाज, देव, देश आणि टिकतो। म्हणून मला पुन्हा विनंती करतो, सूचना करतो, आवाहन करतो की अशा फड गावात छोट्या खाणी का असेना आपली शक्ती असेल 2-1 निश्चित मदत होणार आहे। म्हणून अतिशय धीर्याने हा विषय घ्या आणि या खेळाला कॅमेरा तुम्ही घबरा येईल का? दाखव, हे मला दाखवतो कुस्तीचा निर्णय। आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं माता आणि मातीचे ऋण फेडण्यासाठी या मातीतले जे खेळ आहेत त्यांना आपण प्रोत्साहित केलं पाहिजे, त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे। हे सोड रे, सोड बाबा, आली असू दे, डाव असू दे, कुस्तीवर कुस्ती गेलेली आहे। डाव सोड पंच घेतील तो निर्णय तिकडे बघा, प्रत्येक निर्णय कमिटीकडे आणू नका बाबा। जय भोईर। अतिशय सुंदर अशी कालाजंग महेंद्र पवाची कुस्ती किती वेळा लावली? प्रज्वल नाही, सॉरी, ये इकडे। आखाड्यात कुठली कुस्ती? काय नाव याचं? बापू
त्याची इच्छा आहे त्याला खेळू द्या परत. चला आणि भाई तू पंचारा त्यानं जा. मी इथून निर्णय देतो. मी लाईव्ह मध्ये बघू आपण काय चुकलं आपलं तर.